तर इथून मग काय मुंबई गोवा हायवे आपण लागेल आणि मग तिथून पुढे मला वाटतं माणगावपर्यंत थोडा रस्ता खराब आहे. माणगावच्या पुढे मग खेडपर्यंत चांगला रस्ता आहे आणि बोगदा पण चालू केला आहे कशेडीचा असं वाटतं आहे. म्हणजे दोघं तिघं येतात रिटर्न येत होते त्यांनी सांगितलं न्यूजमध्ये. आणि परत एक कुठले तरी व्हिडिओ बघितलेले मी त्याच्यामध्ये पण आहे की कशेडी बोगदा चालू होता. बघा ही आहे आमची भोलाई माता. ही आहे भोलाई माता. इथे आहे शंकराची पिंड, गणपती बाप्पा, ही वाघजाई माता. सो अशा या देवी आहेत, देवींच्या मूर्ती आहेत इकडे मंदिरामध्ये छान. सो आता पाया पडून झाले, आता थोडं बाहेर जात. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या HD मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आम्ही निघालो आता शिमग्याला. गाडी बघा पूर्ण भरली पाठीमागे, सगळे गावचे काका बसलेत, काकी इकडे, दीपक दादाची फॅमिली सगळी. सो आता थोडा ना अंधार आहे त्यामुळे दिसत नाही, आपण पुढे भेटू नंतर. आणि दादा निघालाय तिकडे, आता दिसणार नाही, तिकडून गाडा निघालाय स्कूटीवरून. सो आपण पुढे भेटू त्याला. चला मग आता निघू पटापट, लेट झालं आणि आरामात जाऊ पुढे पुढे. मला वाटतं गर्दी वगैरे असेल गाड्यांची. स्वतः निघतो आणि मध्ये भेटतो तुम्हाला. चल निघाला. तर आपण ना आता पाली फाट्याला पोचलोय. 3 वाजले. 3 वाजले. आम्ही आलो आतून जुना पुणे हायवे, ओल्ड पुणे हायवेने आलो वाकड फाट्याला, डायरेक्ट पाली फाटा. आणि रस्ता होता चांगला त्याच्यामुळे आम्ही आतून आलो. बाहेरून आपला मुंबई गोवा हायवेला थोडा पाली फाट्यापर्यंत ना खड्डे भरपूर आहेत, त्याच्यामुळे आम्ही आतून आलो. आतून रोड चांगला आहे, सुसाट आलो मस्तपैकी आरामात. आणि गाडी चालवताना काही ब्लॉग नाही केला, कारण का गाडी चालवत होतं त्यामुळे ब्लॉग काढायला जमत नाही. आणि पूर्ण फॅमिली वगैरे आहे ना, त्यामुळे मी ब्लॉग नाही काढत. गाडी चालू असताना आता इथे थांबल्यामुळे काढला. आता इथून खाऊन थोडं पुढे जाऊ माणगाव वगैरेला, आपण गाडी थांबू आणि परत तेव्हा भेटू. कारण रात्री काळोख पण आहे, दिसणार नाही. केस वीस कळली माझी. हे बघा, ही झोप हिला खायला पाहिजे. काय कधीपासून वाट बघते खायची. इकडे काय भेटतं नाही, आता इकडे काय खाणार आहे. पप्पा दिला तर खाणार लाजते. आणि दादा येतो स्कूटीचे पाठवून, तो पण आपल्याच रूटने आता आलं. थोडं पाठी आहे, त्याला बोललो इथे थांबतो, ये आणि मग जाऊ एकत्र. कारण का रोड आतला थोडा खराब आहे, मतलब आतला चांगला आहे पण कुत्रे वगैरे आहेत रस्त्याला. सो त्यामुळे मी इथे थांबलो. तर इथून मग काय मुंबई गोवा हायवे आपण लागेल आणि मग तिथून पुढे मला वाटतं माणगावपर्यंत थोडा रस्ता खराब आहे. माणगावच्या पुढे मग खेडपर्यंत चांगला रस्ता आहे. आणि बोगदा पण चालू केला आहे कशेडीचा असं वाटतं आहे. म्हणजे दोघं तिघं येतात रिटर्न येत होते त्यांनी सांगितलं न्यूजमध्ये. आणि परत एक कुठले तरी व्हिडिओ बघितलेले मी त्याच्यामध्ये पण आहे की कशेडी बोगदा चालू होता जाताना. स्वतः बघू, चालू असेल तर बरं आहे बोगदा.
तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे खेडला आणि खेडला आमची गावची माणसं भेटले हे बघा इकडे बघा तुला आता म्हटलं इकडे बस कुठे पळत तुम्ही पुढं पण छान आला आम्ही आता काहीतरी खरेदी करतो पेढे वगैरे पालखीला ठेवायला हार आहे ना तिकडे तो बघ समोर पण आहे खाऊ घ्यायचे का तुला खाऊ घ्यायचंय नाही मग काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं त्याला काय नाही घ्यायचंय हा मस्त रस्ता आहे आम्ही कुठून डायरेक्ट वाकण फाट्याला आलो ओल्ड पुणे हायवेने आणि मग नंतर पाली फाट्याच्या पुढे थोडंसं पॅच म्हणजे काम चालू आहे पण पुढे रस्ता मस्त आहे एकदम सुसाट आलो आम्ही पटापट आलो पुढचा रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे मस्त काम झालं आहे रस्त्याचं खेडला पोचलं आणि सामान जरा येतच सगळे पालखीसाठी हार वगैरे कारण का हार परत खराब होईल ना म्हणून मग मुंबईवरून घेतला नाही आता भरण्याकडे घेतला आणि दादा आहे पाठी कारण का स्कूटीने येते तर थांबत त्याच्यामुळे तो आहे नाही बाकी आता खरेदी करायची इकडे आणि मग घरी चालू आहे खेडचा बापू वडापाव फेमस मस्त पेंटिंग गडांची केली आहे ब्रिजवर बघा हा बर्नाळ्याचा ब्रिज आहे पुढे वडापाव खायचा नाही संपला तर त्याला घेऊन येतो दुकानं उघडतात वडापाव नाही आहे वडापाव रेडी नाही अरे केस माझ्यासारखी विस्कटत दुकानं अजून उघडी नाही होतं तशी दुकानं उघडी होतात त्याच्यामुळे जरा वडापाव काय भेटला नाही तर दुसरीकडे चाय वगैरे बघायला बघूया अर्धी दुकानं उघडतात अर्धी नाही होते हा भरण्याचा ब्रिज खाली गाडी लावली आपली इकडे नात्यांनी पेढे वगैरे घेतले काफी बसले गाडीत कुठे गेला जिथं कुठे गेला बघायला तर आम्ही चालले हार घ्यायला आहे का नाही कधी ते हाय लपून जाय त्याला पकड हाय चला बघूया हार कसे आहेत हारवाला कुठे आहे बघायला लागेल वा गुलाबाचा पण हार आहे 60-100 हा कितीला 60 रुपये 100 रुपये पालखी शिमगा भाव आणले शिमग्याला हा पण एक भारी आहे गुलाबाचा मस्त हार आहे बरं सकाळी हार भेटते आता एकदा वर गेलो की खाली यायला नको कारण का आमचं गाव आहे ना गावापासून जे हार वगैरे जे मेन सामान आहे ना ते जवळ भेटत नाही गावापासून सो त्याच्यामुळे आम्ही खेडपासूनच घेऊन जाते आता आणि इकडे आवाज असेल मजबूत आवाजच असतात तुम्ही 60-110 पट्टे झाले किती चला एकच घ्या 2 घेतलं तुमच्यासाठी आहे तरी थोडं कन्सेशन घेतलं आम्ही हारवाल्याकडून सकाळची बोनी केली आम्ही
नमस्कार मित्रांनो. तर आता ना संध्याकाळ झाले, जेवण दुपारी आलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि मग झोपलो थोडं आणि संध्याकाळी उठलो डायरेक्ट, कारण गाडी चालवली रात्रभर. आणि आता आलो आहे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पाया पडायला. आणि मला दिसतं घाम आलं ॲक्च्युली, पालखी नाचून मग आलो आहे थोडी. सो आता मंदिरात आलो आहे, तुम्हालाही मंदिर दाखवतो पुन्हा एकदा. बघा, ही आहे आमची भोलाई माता. ही आहे भोलाई माता. इथे आहे शंकराची पिंड, गणपती बाप्पा, ही वाघजाई माता. सो अशा या देवी आहेत, देवींच्या मूर्ती आहेत इकडे मंदिरामध्ये छान. सो आता पाया पडून झाले, आता थोडं बाहेर जातो आहे आम्ही. सो आता पाया पडून झालं आहे, मंदिरात येऊन खूप भारी वाटते, खूप मस्त वाटते. आणि आता चाललो आहे आम्ही थोडं दुसरीकडे चाललो आहे. आलो म्हणजे पटकन जाऊन येतो, थोडं एक काम होतं ते करायचं आहे. सो त्याच्यासाठी आम्ही थोडं बाहेर चाललो आहे, तिकडून जाऊन येतो. आणि मला वाटतं हा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन, कारण उद्या पालखी येणार आहे घरी. सो आज जिथे पालखी होती तिथे थोडी नाचवली. सो स्टे ट्यून, बघत राहा व्हिडिओ. ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. प्रवासाची व्हिडिओ ती थोडीफार जास्त काही काढली नाही, कारण का रात्रीचा प्रवास होता आणि रात्री दिसत नाही एवढं म्हणजे काळोखामध्ये, आणि गाडी चालवत असल्याने मी व्लॉग करू शकलो नाही, एवढं काही दाखवलं नाही. सो डायरेक्ट आलो घरी, झोपलो वगैरे. त्यानंतरला आता पालखी नाचवली, पाया पडलो आणि आता मी चाललो परत बाहेर. उद्या आपण भेटू आता नवीन एका व्हिडिओमध्ये. उद्या पालखी घरी येईल, सो ती व्हिडिओ आपण नक्की 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 बघा ती व्हिडिओ पण. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.